खडसेंनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय। सत्ता नसतानाही कार्यकर्त्यांचं प्रेम कायम आहे हे पाहून भरून आल्याचं एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगरमधल्या आयोजित कार्यक्रमात म्हटलंय। आपल्या विरोधात कोणताही पुरावा नव्हता, मात्र भाजप बदनाम होऊ नये म्हणून आपण राजीनामा दिल्याचं खडसेंनी म्हटलंय। आपण सगळ्यांशी लढू, मात्र घरच्यांशी लढणार नसल्याचं खडसेंनी स्पष्ट केलंय। 64व्या वाढदिवसानिमित्त सकाळी खडसेंनी संत मुक्ताई मंदिरात अभिषेक पूजा केली, त्यानंतर केक कापून शहरातून खडसेंची मिरवणूक काढण्यात आली। खडसेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर उपस्थित होते। खडसे आज न उद्या आरोपातून बाहेर येतील असा विश्वास यावेळी दानवे आणि फुंडकर यांनी व्यक्त केला। कित्येक वेळा आधी आम्हाला सुनाले प्रलोभनाला, कोणी म्हणे काँग्रेसमध्ये या, कोणी म्हणे शिवसेनेत या, कोणी म्हणे भाजपमधून सोडा, पण या देवाला कधीही स्पर्श झाला नाही, कधीही नाही। तुला मंत्रिपद देतो इथपर्यंत त्या ऑफर आल्या, पण आमच्या मनामध्ये हा स्पर्श सुद्धा झाला नाही। पण भारतीय जनता पार्टी वाढली पाहिजे, विस्तारली पाहिजे, यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला। पण दुर्दैवाने या ठिकाणी अशा लोक या ठिकाणी आले कि जे बाहेरचे असते तर नाथाबोध तयारच असतो लढायला, पण सबसे मैं लड़ सकता, पण अंदर के लोग असे नहीं लड़ सकते। एका पाठोपाठ एक आरोपांनंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर एकनाथ खडसेंनी मुक्ताईनगरमध्ये शक्ती प्रदर्शन केलं। त्यांची लाडोंनी तुला करण्यात आली। या निमित्तानं कार्यकर्त्यांनी त्यांचं तोंड गोड करण्याचा प्रयत्न केला असला तरी दिल्लीतल्या एका घटनेनं त्यात मिठाचा खडा टाकलाय। ती म्हणजे जळगाव जिल्ह्यातले आणखी एक वजनदार नेते सुरेश जैन यांना मिळालेला जामीन। या जामिनाचं मूळ गुलाबराव पाटील यांच्या मंत्रिपदात आहे असं मानलं जात आहे। भाजपचे जळगाव जिल्ह्यातले मंत्री गिरीश महाजन यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरेंनी गुलाबरावांच्या मंत्रिमंडळ प्रवेशाला ग्रीन सिग्नल दिला। त्याचवेळी जळगावमधल्या भावी संघर्षाचं बी पेरलं गेलं। स्वतः गुलाबरावांनी सुरेशदादांची दोनदा न्यायालयाच्या आवारात भेट घेतली होती। त्यावरून जामिनाकरता गुलाबराव आणि पर्यायानं सरकारी पातळीवर प्रयत्न झालाच नसेल असं मानता येणं कठीण आहे। दादांचा जामीन होऊ नये यासाठी सरकारने शर्तीचे प्रयत्न केले आणि या प्रयत्नांमध्ये सरकारला अनेकदा यशही मिळालं। मात्र आता हा झालेला अचानक जामीन हा सर्वांसाठी धक्कादायक आहे आणि विशेष म्हणजे खडसेंना शह देण्यासाठी आणि त्यांच्या राजकीय सूर्याचा सत्तेचा उदय कधी होऊ नये यासाठीच युतीने जाणीवपूर्वक घडवून आणलेला हा जामीन आहे अशी चर्चा आता खानदेशात रंगली आहे। विरोधी पक्षनेते असताना खडसेंनी सत्ताधाऱ्यांना हाताशी घेऊन खेळलेली खेळी आता त्यांच्यावरच उलटणार असं दिसतंय। राजकारणात कायमस्वरूपी कुणीही कुणाचा शत्रू नसतो आणि मित्रही नसतो। सुरेश जैन यांना आता जामीन मिळाल्यानं एक नवीन प्यादं जळगावच्या राजकारणात खेळलं गेलंय। स्पष्ट आहे की शह कुणाला द्यायचा आहे आणि तो कुणासाठी हवा आहे। खासदारपदी सून, जिल्हा बँकेत मुलगी, बायको महानंदमध्ये अशी घरातल्या घरात पदं वाटल्यानं जिल्ह्यात खडसेंविरोधात पक्षांतर्गत नाराजी आहे। या पार्श्वभूमीवर गुलाबराव आणि सुरेशदादा या कात्रीत खडसेंना अडकवून जळगावातच नव्हे तर खुद्द त्यांचा बालेकिल्ला मुक्ताईनगरमध्ये नाकाबंदी करण्याची खेळी खेळली जाते। धुळ्याहून प्रशांत परदेशीसह योगेश खरे, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।